कसे आहेत बाजारामध्ये आणि किती आवक आहे काय सांगाल? कांद्याची आवक जास्ती आहे मार्केटमध्ये. जास्त असल्यामुळे कांद्याची बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्ती. बाहेरच्या देशामध्ये कुठं डिमांड नाही, कुठं जात नाही कांदा. देशातला कांदा देशातच खाला जातो. त्याच्यामुळे कांद्याचं पीक भरपूर आहे. जुन्या कांद्याचे नवीन कांदे मधल्या पावसाने गेले, त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. जुने कांदे पडलेले आहेत, नवे कांदे होते ते पावसाने गेलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं भारी नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात बाहेर कुठं कांदा जात नाही. इंडिया सोडून कांदा कुठं जात नाही, भारत सोडून कांदा कुठं जात नाही. ना निर्यात, ना बांगलादेश बॉर्डर कुठलं कांदा जात नाही. त्यामुळे कांद्याची ही मोठी बाजारभावामध्ये मोठी घसरण आहे. आणि शेतकऱ्यांना न पडणं परवडणारा बाजारभाव आहे. मी पण एक शेतकरी आहे. शेतकरीला काय लागतं याची पण जाणीव मला पूर्णपणे आहे. कांदे एमपीचे बाजार पोषण एमपी जागेवर थोडीशी डाऊन असते, कारण इंदोरचे कांदे. त्यामुळे तिथले कांद्याची 30-40 गाडी आवक आहे मार्केटला इंदोरच्या कांदे. तिथे आणखी महाराष्ट्राचं जे पडलंय ते तर आहेच आहे, पण इंदोरचं तिच्यात आणखी भर पडली आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबई मार्केटला. त्यामुळे दरामध्ये काय फरक आहे? दारामध्ये घसरण आहे कांदे दरामध्ये. मध्य प्रदेशच्या कांद्यामुळे कांद्या तिच्या आहे ना, मध्य प्रदेशच्या कांद्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मार पडलेला आहे. जागेवरती बाजार कमी असल्यामुळे त्यांना इकडे डिमांड आहे, त्यांच्यापेक्षा इथं बाजार चांगले आहे म्हणून त्यांची लोडिंग इकडे मुंबई मार्केटला होते. त्यांचे बाजार कांदे विकले जातात कमी बाजार असल्या कारण, आणि बाजारामध्ये मोठी घसरण.